जय महाराष्ट्र मित्रांनो, मी रोहित पानसरे. काल आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यानंतर बरेच त्यावर चर्चा, बरेच मला फोन आले, पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज आले, इन्स्टाला पण मेसेज आले. पण महत्त्वाचे एक दोन फोन, एक रात्री झाला आणि आज एक दुपारी झाला. आणि अशाच एका व्यक्तीचा फोन आला होता, बऱ्याच महिन्यातून आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की रोहित झालंही झालं, जास्त पुढं वाढवू नको. त्यामुळं मला जे काय सांगायचं होतं त्याला मी जरा पॉज देतो, फुल स्टॉप नाही देत, जरा स्वल्पविराम देतो. भविष्यात बघू आपण त्याच्या अजून काय कसं होतं, त्यानुसार त्या गोष्टी आपण राखून ठेवूया. जरी रोज बोलणं होत नसलं तरी वर्षातून एकदा दोनदा ज्या व्यक्तीशी बोलणं होतं आणि त्यांचा शब्द मला टाळता नाही आला, त्याच्यामुळे मी जे काय मला सांगायचं होतं त्याला मी एक स्वल्पविराम देतो. पण नवीन शेळी पालकांची फसवणूक कुठल्या प्रकारे होती, कुठल्या प्रकारे होत नाही, याच्याबद्दल मात्र मी तुम्हाला नक्कीच सांगत जाईल. काल थोडं उजरतं सांगितलं, आज डिटेलमध्ये सांगतो. कुठल्याही नवीन शेळी पालकाने माझ्याही फार्मवर जरी आले आणि मी जर म्हटलं मी 5 वर्षापासून गोट फार्मिंग करतोय, तर त्या नवीन शेळी पालकांनी विचारलंच पाहिजे की 5 वर्षापासून करतोय, 2 वर्ष यांचे सोडून द्या, ह्यांना स्थिर सावर होण्यासाठी. पण राहिलेल्या 3 वर्षात माझ्या फार्मवर किती ॲनिमल आहेत, किती शेळ्या आहेत आणि त्या शेळ्यांची किती पिल्लं होतात, एक जनरली तुम्ही अंदाज बांधा नवीन शेळी पालकांनो. आणि त्या शेळी पालकाला म्हणायचं मग तुमच्या ह्या 3 वर्षातल्या 20 शेळ्यांच्या हिशोबाने जर पिल्लं कॅल्क्युलेशन केलं तर आम्हाला कमीत कमी असे 10 फार्म दाखवा की जिथं तुमचं ब्रीड उत्कृष्ट आहे, किंवा तुम्ही जे सांगताय की माझं टॉप क्वालिटी आहे, तर मला आम्हाला असे 10 गोट फार्म दाखवा की जिथं तुमच्या शेळ्या, तुमची बोकडं ही टॉप क्वालिटीची गेलीत. हा एक मुद्दा नवीन शेळी पालकांनी जर लक्षात ठेवला आणि तो प्रत्येक शेळी पालकाला जर विचारला त्याच्याकडून खरेदी करण्यापूर्वी, तर मला वाटतंय की बऱ्यापैकी या ठिकाणी 50 ते 60% फसवणूक होणार नाही. दुसरी गोष्ट, मी जर म्हटलं की मी ह्या ठिकाणी मी 10 पिल्लं विकली, 20 पिल्लं विकली, तुम्ही मला पैसे देणार आहेत आणि माझ्याकडून वस्तू घेणार आहेत, तुम्हाला अधिकार आहे की तुम्ही ज्या 10 ठिकाणी पिल्लं विकल्या त्या 10 जणांचे आम्हाला नंबर द्या. तुमच्या त्या प्राण्याचे अपडेट, तुम्ही जे पाठी विकले असतील, बोकड विकले असतील, त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे हे आम्हाला बघू द्या. हे खरेदी करणाऱ्या नवीन शेळी पालकांनी नक्कीच तपासलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांची होणारी फसवणूक ही आपल्याला टाळता येईल. आणि जे शेळी पालक, जे गोट फार्मवाले पिल्लं विकताना ते सोशल मीडियावर टाकत नसतील, जे उदाहरणार्थ की आता ही फर्स्ट टायमर माझी फिमेल आहे, ही जी 2 पिल्लं झाली आणि मी हिचं काहीच अपडेट येत नाही, मी कुठं विकलं काय, पण जो कोणी नवीन येईल आणि त्याला ही फिमेल पसंत आहे, तर मी इकडून तिकडून पिल्लं आणून किंवा माझ्या फार्ममधल्या दुसऱ्या शेळ्यांची पिल्लं, ही जी पिल्लं म्हणून वारंवार विकणं, म्हणजे एका शेळीची 4-4, 5-5, 10-10, 15-15 पिल्लं विकणं, ह्या गोष्टीपासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही नक्कीच तो शेळी पालक त्याच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर त्याच्याकडून जे काही पिल्लं विक्री होतात त्याच्या बाबतीत तो अपडेट देतोय का, हे गोष्टी बघा. आणि त्यावेळेस तुम्हाला समजेल की आपली फसवणूक होते नाही होते काय ते. आजच्या पुरतं एवढंच. आणि भविष्यात उद्या परवा अजून मला जर याच्यात नवीन शेळी पालक कसे फसले गेले नाहीत पाहिजेत, काय त्यांनी बघितलं पाहिजे जेणेकरून त्यांची फसवणूक न होता एक चांगले शेळी पालक तयार होतील, शेळीपालनातून ते बाहेर जाणार नाहीत. यासाठी मला जे काय वाटेल ते मी आपल्या या इंस्टाग्रामवर टाकत जाईल. आणि अशाच माहितीसाठी आपल्या अकाउंटला नक्की फॉलो करा. थँक्यू.